नमस्कार. अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघ ऋषियासन भुइया अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती पिछड़ा वर्ग समुदाय अर्थात राष्ट्रीय एकता भारत सरकार याचा मी सोलापूर जिल्हा अध्यक्ष GN खंडागळे. आमच्याकडे काही कार्यकर्त्याकडून एक तक्रारी अर्ज आला होता. त्या तक्रारी अर्जानुसार शासन निधी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार निधी अनुसूचित जाती नवबौद्ध विशेष घटक 50% पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ठिकाणी निधी वापरून शासनाने दिलेल्या अटी व शर्तीचा भंग केल्याप्रकरणी सोलापूर महानगरपालिका आयुक्त सिटी इंजिनियर व मक्तेदार आणि सोलापूर शहर उत्तरचे भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्यावर दलित वस्ती सुधारणा योजनेचा निधी दुसरीकडे वळविला हा गंभीर गुन्ह्याची कृती आहे. ही अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1979 SC/ST ॲक्ट अंतर्गत अट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी आम्ही माननीय अनुसूचित जाती जमाती आयोग मुंबई व माननीय मुख्यमंत्री, माननीय विभागीय आयुक्त, माननीय लोकायुक्त, माननीय पोलीस महासंचालक व सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त यांच्याकडे आम्ही तक्रार दाखल केलेली आहे. आणि या तक्रारीच्या अनुषंगाने अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघाच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते जयराज नागनसुरे यांनी जनहित याचिका दाखल केलेली असून यांच्यावर सध्या अद्यापही कुठलीही कार्यवाही करताना दिसून आलेली नसून आम्ही या अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकता भारत सरकार ही जी संघटना आहे, अनुसूचित जाती नवबौद्ध विशेष घटकांवर जे बॅकवर्ड क्लास ज्या काही लोक आहेत यांच्यावर अन्याय अत्याचार आतापर्यंत होतच आलेला आहे. तर यांच्यावर आता ह्या सध्या ज्या निधी आलेला आहे तो निधी दुसरीकडे आपल्या समरी पावरवर ज्या लोकांनी आतापर्यंत ह्या दुसरीकडे सवर्ण वस्तीमध्ये जे निधीचा वापर केलेला आहे तो त्वरित थांबवून त्या नागरी वस्तीमध्ये याचा वापर व्हावा अशी आम्ही शासनाला निवेदनाद्वारे कळवत आहे आणि लवकरात लवकर यांच्यावर कारवाई व्हावी हीच नम्र विनंती.